चला तर मित्रांनो 2 वाजायला काहीच वेळ बाकी आहे आणि आम्ही चाललो आहोत अहमदाबादला. ऑफिसच्या काही कामानिमित्त आम्ही अहमदाबादला ऑफिसमधून चालत निघालो. आम्हाला जायचं होतं सुरुची हॉटेलला. तिकडे थोडंसं लंच करून मग ओला पकडून मुंबई सेंट्रलवरून आमची गाडी होती वंदे भारत एक्सप्रेस, जी 3:45 मिनिटांनी सुटणारी होती. आमच्याकडे खूप सारा वेळ होता. आम्ही खूपच लवकर आलो होतो. चला तो जाताना लंच ज्याने पुढे येणार नाही तसं गाडीमध्ये व्यवस्था होती. स्नॅक्स वगैरे आहे. म्हटलं हे आहे छत्रपती शिवाजी महाराज चौक, ओल्ड पनवेल. खूप सुंदर असं आहे ठिकाण. हे आता आम्ही सुरुची हॉटेल पनवेलमध्ये साधारण जेवणार आणि आम्ही लगेच निघून जाणार, कारण आमचे पुढे गाडीसुद्धा आहे. तसा वेळ आहे आमच्याकडे, बट गाडीला पोचणं खूप महत्त्वाचं होतं. त्यामुळं थोडं खायचं आणि लगेच कारण ट्रेनमध्ये सुद्धा स्नॅक्स वगैरे आहे. त्यामुळे चला तर आपण बसूया लंचसाठी. Dawn paints gold on the mountain's crown, while rivers whisper truth as they flow down, and their songs entwine with the trees that stand, united in time by nature's hand, each echoing step. चला तर मित्रांनो लंच वगैरे आपलं झालेलं आहे आणि आता आपण निघालेलो आहोत ट्रेनच्या दिशेने, म्हणजेच मुंबई सेंट्रलला. आता आम्ही उतरत आहोत सुरुची हॉटेलमधून खाली. आम्ही फर्स्ट फ्लोअरला बसलो होतो, जिथे AC वगैरे आहे व्यवस्थित आणि बसण्याची चांगली सोय आहे. आम्ही ओला मागवली होती आणि ती ओला इथे येणार, त्यामुळे आम्ही इथे वेट करत बसलो होतो. बट ओलावाल्याने कॉल केला आणि बोलतो की आम्ही या ब्रिजच्या थोडंसं पुढे आहे, म्हणजेच एक 2-3 मिनटावर आहे, म्हणजे ब्रिजच्या खालीच आहे. हा इथे ओलावाला थांबला आहे. ती बघा लाल परी, कोकणातली लाल परी. तर इथे लागलं होतं आणि आम्ही बसलो आणि आम्ही निघालो पुढे मुंबईच्या दिशेने. चला तर मुंबईचा प्रवास करूया. मित्रांनो फायनली आम्ही आलो आहोत वेस्टर्न रेल्वे, म्हणजेच मुंबई सेंट्रल या ठिकाणी. मुंबई सेंट्रल रेल्वे हे एक असं ठिकाण आहे जिथून आपल्याला खूप साऱ्या ठिकाणी म्हणजे मुंबईहून आपण कानाकोपऱ्यामध्ये जाऊ शकतो. चला तर आपण एंट्री करूया मुंबई
सेंट्रल रेल्वे स्टेशनमध्ये. हे पाहू शकता खूप मोठे टॉवर्स वगैरे आहेत मुंबई सेंट्रलला. खूप म्हणजे खूप गजबजलेलं शहर आहे आणि खूप सारे टॉवर्स, खूप सारे पब्लिक्स आहेत. तर आमची ट्रेन लागलेली आहे प्लॅटफॉर्म नंबर 9 मे बी काहीतरी. आणि हे वरती तुम्ही इंडिकेटर बघू प्लॅटफॉर्म नंबर 5ला लागलेले आहे मुंबई सेंट्रल अहमदाबाद वंदे भारत सुपरफास्ट एक्सप्रेस. तर आम्ही एंट्री करतो आहे. हे जे वरिष्ठ लोक असतात ज्यांना चालता येत नाही त्यांच्यासाठी ही सुविधा आहे. चला तर पाहूया आपण. हे बघा समोरच आपली ट्रेन लागलेली आहे वंदे भारत एक्सप्रेस मुंबई सेंट्रल स्टेशन. Power use.
चला तर मित्रांनो, आम्ही फायनली पोचलो आहोत अहमदाबाद रेल्वे स्टेशन, गुजरात. आता आम्हाला इथून जायचं होतं 78 किलोमीटर पुढे, जिथे ज्वेलरी हे पटेल ज्वेलर्स, जिथे आम्हाला करायचं होतं ऑफिशियल इंटरनल ऑडिट. तर हे जिना आहे, इथून आम्ही चढून वर गेलो. पुढे ओला आम्ही मागवली आहे आणि ओलानेच आम्ही पुढे 78 किलोमीटरचे अंतर जे आहे ते अंतर काटणार आहोत. तर आता तो आपले ओलासुद्धा येणार आहे. ही पहा आली ओला, आणि या ओलामध्ये बसून आम्ही जाणार आहोत मेहसाणा सिटी. मेहसाणाला आम्ही 7 ते 8 दिवसाचा आमचा स्टे आहे. तिकडे खूप सारं काम आहे, ते काम आटपणार. त्यानंतर आम्ही रिटर्न येणार अहमदाबादला. आमचं थोडंसं एक अर्ध्या दिवसाचं काम आहे, ते उरकून आम्ही जाणार मुंबईच्या दिशेने रिटर्न. चला तर अहमदाबाद मेहसाणा प्रवास स्टार्ट करूया. चला तर मित्रांनो, फायनली आम्ही आलो आहोत मेहसाणा हॉटेलवरती, जिथे आम्हाला कंपनीने एक हॉटेल बुक करून दिलेलं आहे. 2 बेडरूम आहे आणि आमचे जे 2 साथी आहेत ते दुसऱ्या रूममध्ये राहणार आहेत. आमचा स्टे आज या रूममध्ये आहे. चला बाय, गुड नाईट, टेक केअर, आणि नेक्स्ट ब्लॉगसाठी दुसऱ्या दिवशी. थँक्यू, बाय, टाटा.